नमस्कार मित्र, आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026. आपण बघू शकता आपला शेतकरी मित्र गोकुळ गुशिंगे आणि त्यांची ही नाईट रायडर MH21BM 5443. तर आज आपण बीड जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे एक तुळजाभवानी म्हणून एक देवीचं जागृत देवस्थान म्हणून मंदिर आहे. हे बघू शकता किती मोठं वडाचं झाड आहे आणि इथे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे एक कुंड आहे. मी दाखवतो आपल्याला. ते जिवंत पाण्याचं झरा आहे. हे पाणी उन्हाळ्यात सुद्धा बंद होत नाही आणि हे बघा, हे पाणी येते या ठिकाणावरून. हे जिवंत पाणी आहे. हे इथं दादांना विचारणं मी, त्यांना म्हणणं आहे की हे उन्हाळ्यात सुद्धा बंद होत नाही. आता इथेच बाजूला देवीचं मंदिर आहे. हे बघा, आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे हे देवीचं मंदिर. आपण बघू शकता. हे लोकांचं म्हणणं आहे ते की हा जागृत देवस्थान आहे आणि मला पण वाटतं, कारण हे बघा, हे अक्षरशः मे महिन्यात सुद्धा हे पाण्याचा झरा जिवंत असतो आणि असं म्हणजे एवढे वरती जिवंत झरा राहणे म्हणजे हे काहीतरी देवाचीच कृपा आहे. आता बघू शकता इथे नारळाची शेती वगैरे आहे आणि हे बार्शी ते भूम जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सावरगाव हे गाव लागतं. आणि बघू शकता आपण पूर्ण. तर सकाळचा टाईम, सकाळचे 8 वाजलेले आहेत. सूर्यनारायणाचं दर्शन आपण बघू शकता. आणि धन्यवाद मित्र. अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा.